जय जय रामकृष्ण हरी. आज 23 जानेवारी. 365 दिवसांच्या प्रवचन मालिकेतील दिवस 23वा. नामस्मरण रूपी शेताची मशागत. नामस्मरण रूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथम सदाचरणाची आवश्यकता आहे. सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरता म्हणजे मनाच्या सदाचरणाचे रक्षण करण्याकरता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे, म्हणून त्याचे महत्त्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शुद्ध अंतःकरण. शुद्ध अंतःकरण हे उत्तम काळी भुसभुशीत जमीन आहे. या जमिनीमधले दगड, हरळी यासारखे साफ करून अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष, मत्सर वगैरे ठेवू नये. शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्त्व आहे. नामस्मरण हे त्या जमिनीमध्ये पेरण्याचे बी आहे. हे बी किडके नसावे, म्हणजे नाम सकाम नसावे. सकाम नसावे म्हणजे स्वार्थी नसावे, कामापुरते नसावे. उत्तम बी म्हणजे नामाकरिताच नाम हे आहे. त्यानंतर तीर्थयात्रा, संतांचे आशीर्वाद, त्यांची कृपादृष्टी याची देखील आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी पाटाच्या पाण्यासारख्या आहेत, त्यामुळे शेत चांगले यायला मदत होते. शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवत कृपा. भगवत कृपा ही पावसाच्या पाण्यासारखी आहे. पाटाच्या पाण्यापेक्षा पावसाच्या पाण्याची गोष्ट ही काही औरच आहे. पण तो पडणे न पडणे आपल्या हाती नाही. शेतात लावण्याकरता पाटाचे पाणी एखादी विहीर, तलाव किंवा नदी यामधून नेता येणे शक्य असते, परंतु पावसाच्या बाबतीत कोणाला काहीच करता येत नाही. त्यामुळे एखाद्याने शेताची उत्तम निगा राखली, उत्तम बी पेरले, तरी देखील पावसाच्या अभावी पीक न येण्याचा संभव असतो. नामस्मरण रूपी शेताचे एक वैशिष्ट्य आहे, ते हे की त्याच्या अंगी लोहचुंबकासारखी आकर्षक शक्ती आहे. म्हणून हे शेत भगवत कृपारूपी पाऊस खेचून घेऊन स्वतःवर पाडते. त्यामुळे पावसाच्या अभावी शेत वाया गेले असे कधीच होत नाही. आपण असे पाहू की 2 शेतकरी आहेत. एक कर्तव्यकर्म म्हणून वेळ झाली की आपल्या शेताची मशागत करणारा आहे, तर दुसरा आळशी म्हणजे मशागत न करणारा आहे. आता जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ज्याने मशागत केली त्याचेच शेत उत्तम वाढेल, पण जो आळशी होता त्याचे शेत वाढणार नाही. भगवंताच्या कृपेने जो पाऊस पडणार त्याचा एकालाच फायदा मिळेल, तो दुसऱ्याला मिळणार नाही. म्हणजेच जो नियम प्रपंचात लागू होतो तोच नियम परमार्थात लागू होतो. भगवंताची कृपा सर्वांवर सारखाच वर्षाव करीत असते. ज्याने ज्या प्रमाणात चित्तशुद्धी केली असेल त्या प्रमाणात त्याला फायदा होईल, दुसऱ्याला नाही. भगवंत किंवा संत हे समदृष्टी असतात, ते असेच. भगवंत निपक्षपाती आहे, त्याच्यापाशी कोणताही भेद नाही. आपण तयार झालो की त्याची कृपा देखील आपोआप होते. कृपेला योग्य अशी भावना तयार करणे आपले काम आहे. संतांनी नुसते आपल्याला सांगून भागत नाही, आपण काय करायला पाहिजे हे कळून आपण ते स्वतः करायला पाहिजे. त्यांच्या ठिकाणी जर विषमता दिसली तर तिचा उगम किंवा कारण आपल्यातच आहे हेच यावरून दिसते. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव नक्कीच येईल. आजचा हा भाग तुम्हाला आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा जय जय रामकृष्ण हरी. आणि अशाच अधिक माहितीसाठी आजच ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. जय जय रामकृष्ण हरी.